3 दिवस जो काय नामयज्ञ इथं चालला त्याचं सार, जसं एका व्यक्तीने काय केलं, म्हैस घेतली, गाय घेतली, दुधाची गाय घेतली, 10 लिटर दूध देणारी गाय. गाय कशाला घेतली हो? दूध काढायला घेतली गाय. बर, दूध काढलं, बादली भरून दूध ठेवलं समोर. अहो दूध कशाला काढलं हो? दही काढायचं नाही, दही पेरगो दही करायचं. अहो दही कशाला हो? आम्हाला लोणी करायचं, लोणी पाहिजे. बर बर बर, पुढे विचारलं, अहो लोणी कशाला हो? तूप काढायचे, तूप, घी. आता घी कशी आलं आणि ते बंदच झालं, हे कशाला म्हणणंच बंद झालं का? आता मागच्या आलेल्या प्रक्रिया सगळ्या खुंटीत कुठं झाल्या? तुपावर. आता तूप कशाला आहे? नुसतं चाखण्यासाठीचे, चाखण्याच्या प्रक्रियाच बंद. तसं कार्याला जे माणसं आले, समजायचं आता दह्याचा, दुधाचा, लोण्याचा, ताकाचा घेणं देणंच नाही आपल्याला, डायरेक्ट वाटी भरून तुपच भेटलं. प्रक्रियाच खंडित. नुसतं चाखायचं काम. ब्रह्मरसाचं ही एक तुपाची वाटी म्हणजे काल आहे. 3 दिवस आम्ही जो खटाटोप केला, आम्ही जेवढे भागीदार तेवढेच तुम्ही सगळे भागीदार आहात. 3 दिवस जे आम्हाला भेटलं एवढेच प्रत्येक, हे बारकले असू द्या का ते खेळणार असू द्या, म्हणतात आलंय ना आज, जे आलं ते माझ्याच इतकं पुण्यवान. असं नाही की महाराज तुमचं लय पुण्य बाबा, लय पुण्य नाही. ज्या अर्थी तुम्ही मी सन्मुख येतोय त्या अर्थी समान पुण्य. समान पुण्य कवा होतं? ज्या अर्थी आपण सन्मुख होतो. एखादा मोठा बाबा येईल सोनं नाणं घालून आणि तुम्ही म्हणता त्यांच्या दर्शनाला जाता आलं नाही, तर मग त्याचं पुण्य कमी पडलं समजावं का? तर तुम्हाला सन्मुख त्याला येऊ दिलं नाही. सन्मुख जेव्हा येत असतो, पुढच्याचंही पुण्य सारखं आणि सांगतो त्याचंही पुण्य सारखंच आणि श्रवण करतो त्याचंही पुण्य सारखंच. नवविध भक्तीमध्ये पहिल्या 2 क्रमांकावरल्यापैकी पहिला क्रमांक श्रवण भक्तीचा घेतला. जो कोणी श्रवण करीन तो वक्त्यापेक्षा श्रेष्ठ असतो, वक्त्यापेक्षा भाग्यवान असतो. म्हणून सारखं पुण्य आहे. जेवढ्यांचं सारखं पुण्य आहे तेवढे आमच्या एवढेच पुण्यवान, याच्यात काहीही वाद नाही. कार्याला आले, आम्ही 3 दिवस जे केलं, गाथा भजन केलं, हरिपाठ केला, सगळं केलं, त्यात तुम्ही सुद्धा आज तुमच्या सह्याबरोबर झाले. शेवट यादीला नाव आहेत सगळे, तुम्ही सप्ताहाला गेलतेत म्हणून. इकडं काही बसण्याची व्यवस्था करा सावलीला. दिवस आहे. सगळ्या ठिकाणी पुणागुडा, मामलेगुडा, मंदागुडा, उंबरी, दहेगाव, वसई, तिकडं पार विदर्भातून आलेले आहेत. सगळ्याच गावाचे नाव तिकडे गोमुखरीहून आलेले आहेत, हिवरीहून आलेले आहेत, आदिलाबादहून आलेले, लालगडहून आलेले, कोचलापूरहून आलेले, कोणी कोणी आदिलाबादच्या पलीकडून आलेले आहेत, भजनी मंडळ आलेले आहेत. हा आडाई कामट्याचे 3 रोजाना माणसं इथं आहेत. सगळे सारखेच पुण्यवान आहोत. आपण कार्याला अभंग घेतलाय तुकाराम महाराजांचा 5 चरणाचा अभंग आहे. 5 चरणाच्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबांनो, एक नवलाची गोष्ट आहे. एक नवलाची गोष्ट आहे. बघा, परंपरेमध्ये एक नवल होत असतं. आता आपण सगळे ग्रामीण भागातले माणसं आहोत. सगळ्यांच्या बायका डोक्यावर पदर घेत्या. बाहेरून जर कोणी माणूस आला
5वा पाहुणा आला तर घरातली बाई बाहेर निघत नाही. चहा माणूस देणार, पाणी माणूस देणार, जेवायला माणूस वाढणार. काय खुशाली खाशाली अति जवळच असलं तर बाई येणार आणि एका कोपऱ्यात बसणार. ती पण असं डोक्यावर पदर घेऊन, काय चाललं दादा, बरं आहे का, असं कसं. डोक्यावर पदर सरकू द्यायचा नाही. पण त्याच्यामध्ये एखादी जर सुशिक्षित शिकलेली आली की ती बस पंजाबी ड्रेस घालून येणार, केस बिस मोकळे सोडलेले, मोबाईल हातामध्ये, अगदी सगळ्या म्हणणार सारखा पलीकडे मला इथं बसायचं. लोक म्हणतात काय नवल सांगावं बाबा, नवलाची गोष्ट झाली. आता ही साहेबीन आमच्या गावाला आली. नवलाच्या गोष्टी असतात काही काही. तुकाराम महाराज म्हणतात की आता ही नवलाची गोष्ट अशी आहे, नवल ज्याचं सांगायचं त्याचं जर वर्णन केलं तर आतल वितल सुतल तलातल महातल भूतल ज्याच्या उदरामध्ये आहे, 21 स्वर्ग ज्याच्या उदरामध्ये आहे, तो परमात्मा नंदाच्या घरी आलेला आहे, यशोदेच्या घरी आलेला आहे. किती नवलाची गोष्ट आहे हो. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तिधारी परमात्मा की ज्याचं नेत्राधिक इंद्रिय स्वरूप पाहू शकत नाही, परापश्यंती मध्यमा वैखरी चारही वाण्या ज्याच्या स्वरूपाचं गुणगान कथन करू शकत नाही, असा परमात्मा जो निर्गुण निराकार आहे, संपूर्ण विश्वाला व्यापून आहे, असा परमात्मा परिचिन्न रूप घेऊन हरी हा बालक नंदा घरी. काय 11 विकराळ रूप धरून अथवा मूर्तिमंत रूप धरून अथवा चतुर्भुज रूप धरून नाही, एका बालकाचं रूप धरून नंदाच्या घरी आलेला. नंदाचं घर म्हणजे नवऱ्याची बहीण म्हणजे नंद नाही, गोकुळाचा राजाच नंद राजा होता. बरेचसे लोक गवळणी म्हणतात नंदाच्या घराला मदने गोकुळाला, आणि सांगितलंच एक जणांना म्हणे नंदाच्या घराला मदने गोकुळाला. म्हणे काय झालं, देवकीची नणंद होती ना म्हणे, तिच्या घरी नेऊन घातलं म्हणे परमात्म्याला. आता काय सांगायचं यांना, नंद कोण आहे, नंद राजा आहे. लोक नंदाच्या घराला म्हणजे नवऱ्याची बहीण नणंद असती, त्या नंदाच्याच घराला म्हणते का काय. पण नंद राजाच्या येथे तो गोकुळाचा राजा आहे, त्या नंदाच्या घरी तो परमात्मा अवतीर्ण झालेला आहे. नवल केवडे केवडे न कळे कानोबाचे कोडे. आणि असं काही याच कोड आहे की ते कोणालाही कळत नाही. बरं, त्याचा जर इतिहास पाहायला गेला तर पृथ्वी जेने तृप्त केली त्याशी यशोदा भोजन घाली. जो सगळ्या पृथ्वीला तृप्त करतो असा परमात्मा यशोदेच्या हातचं भोजन खातो. विश्व व्यापक कमलापती, जो संपूर्ण विश्वामध्ये व्यापक स्वरूपाने भरलेला आहे, त्याशी गवळणी कडी घेतली. आणि तो व्यापक परमात्मा त्याला गवळणी सहजच कणावर घेऊन जातात. काय नवल सांगावं तुम्हाला, काय नवल सांगावं तुम्हाला. आणि शेवटच्या चरणावर येऊन तुकोबाराय म्हणतात की एवढ्या सगळ्यांच्या मधून येताना तुका म्हणे नटधारी, याच्या इतका नटखट आतापर्यंत कोणी पाहिलाच नाही. भोग भोगोनी ब्रह्मचारी. आणि सगळे भोग घेतले आणि सगळे भोग घेतल्यानंतरही त्याच्याकडे जर बारकावेला पाहिलं तर तो ब्रह्मचारीच आहे. नवल केवडे केवडे नकळे कानोबाचे कोडे. विठ्ठल विठ्ठल. अनंत ब्रह्मांड उदरे हरी हा बालक नंदा हरी. पांडुरंगा करो